फायनली कल्याणच्या इस्कॉनला आलो आपण मंदिरात. हे बघा, असं वाटणारच नाही का म्हणजे कृष्णाचे सर्व हे काढले. म्हणजे तुला कसं वाटतं त्याला? एकदम भारी वाटतं बाई. आणि आज पब्लिक पण नाही यो टायमिंग ना. हे गाईज कसे आहात तुम्ही? आयोग सर्व माहीत असतील. तर वाजले सकाळचे 7 झालेला बाहेर आपला नेहमीचाच असतो. तर चाललो आहे कॉलेजला. आज होता बिझनेसचा पेपर होता, म्हणजे बिझनेस ॲटिट्यूड. हां, हा पेपर होता. तर आपला ब्लॉगच असतो माहिती आहे ना. तर चालू आहे कॉलेजमध्ये जास्ती पेपर नाही, म्हणजे काय दाखवायला पण नाही. म्हणजे आता हे चालू आहेत पेपर चालू आहेत, म्हणजे कॉलेजचा पण काय दाखवू नाही शकत. तर ते कधी असतात 13वीचे तुम्ही काय सांगा जरा, मला पण माहीत नाही. कॉमेंट करा फक्त. 13वीचे डे असतात ते ट्रेडिशनल डे वगैरे असतात ते सांगा. काय तुझं का अभ्यास नाही झाला आज काही जरा जास्त इथे वाटतं. बघू जरा ते चेलो बी ना बघू गार्डन बिडनला जाऊ. आता बघू बघू आता मग तिथं टाइमपास करून थोडाफार त्यांच्या इथून जाऊ ना. प्रश्न ते कसं जरा जास्त अभ्यास करतात, त्यांना इतरायला लागतं. नाही झालं आमचंच लागतं वाट. आपला ब्लॉग म्हणूनच दिवस चालले. ब्लॉग बनवायचा, एडिट करायचा. मॅगी खायची इकडे या त्या तर चला आपण चाललो जाऊ आता. लगेच पोहोचू आता कॉलेज वगैरे. कॉलेजमध्ये दाखवू पण नाही शकत तुम्हाला आता, कारण फोन अलाउड नाही. फोन डायरेक्ट बॅगेमध्ये सांगतात ठेवायला. चला तर काय, कॉलेज वगैरे सुटला. कॉलेजमध्ये होता पेपर. पेपर पण दिला. आजचा पेपर जरा बरा वाटला, म्हणजे बऱ्यापैकी गेला. भाईने आणले चहा प्यायला. राजनी आणले चहा प्यायला. राज बोलतो मी खावतो चल. तर राज घेते आता चहा. बाईने दिले चहा. तर सगळ्यांना चहा प्याव. पेपर इला का नाही तुम्ही? शिट्ट्या बिट्ट्या नाही नेल्या आम्ही का तसं आहो. हा केव्हायचा पोरी नाही दाखवला, पोरीने दाखवला बाजूच्या. आमचा सर आता शांत शांत होता ना. बिचारा काही बोलत नव्हता. बघला नाही शूटिंग करताना तरी काही बोलला नाही. बिचाऱ्याचा भला होल. आणि नाही आमचा चहा पिऊन झालेला आहे. फक्त हे दोघं बाकी आहेत. आणि जरा गरम गरम म्हणून तेजाचा बी झाले का आपल्याला गरमच लागतं. फटाफट न्यायचा लागेल. जीभ लागली जाऊ पुढे जास्त बोलतोय. मग गाड्या येशील भाई पण येईल. आता जाऊ गार्डनला. बघू गार्डन मध्ये कपल जाता, पण आम्ही पोरा गेम खेळला जाता. आम्ही आम्हाला ते धंदे नाही पडत. ब्लॉग गेमर. आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मजा येईल एसके गार्डनला. तर चला तर काय चाललो फायनली गार्डन मध्ये. गार्डनचं नाव कुठचं होतं? रुद्र एसके गार्डन. कुठं आहे यो? डोंबिवली गार्डन. जरा तिथं जाम मोठा. रुद्राच्या मैत्रिणी कुठे? रुद्राच्या मैत्रिणी रुद्राच्या मैत्रिणी काही बी फेकते. आता जाऊ ते साईडला जाऊ गार्डन मध्ये, म्हणजे इथून जाम ते म्हणजे लांब. तिथं जाऊ. रुद्राला पालणं वगैरे केल्याचं बोलतं. एक्सरसाइज करायची तिथं, योगाचा पण या. तर रुद्र बोलतं बॉडी बिडी बनवीन आता मस्त. काय झालेलं आपण गार्डनमध्ये, एस के गार्डनमध्ये. आपला सामने पालना आणि पालनावर बसलेला माणूस पण इथं. आता जाऊ. चल रे दाखव बसून. आमचा कुत्र्यांची परमिशन घ्या. तिथं कुत्रे आहेत. कुत्र नाही डॉगेच बाई बोलते. आता जाऊ आणि बसले. चल आमचा हात का बोलता लहानच असतो पण आमच्यासाठी. आता बसू या आणि यांच्या उरी मारील. जाते जा रुद्र जा ना उरी मार. मारते बाबा भीती वाटत. आम्ही घाबरला तर दोघेच भाई बघा रागान बघत. चावल बिवल म्हणून आता हे नाही बसत. तर काय चालेलं एका साईडला आपला गार्डन आहे. गार्डन मध्ये म्हणजे एक्सरसाइजचा पूर्ण आहे. तिकडे जय श्रीराम आणि आपला इथं हनुमान आहे. भाई आहे तिथपच एक्सरसाइज करायचं काय ऐकत नाही. तर इथं माझी पण चालू आहे ना. इथं भाईने मनावर घेतले, त्यांनी मनावर घेतले गेम खेळायचा. त्याचा एकच लक्ष. आणि याचं एक भाई आता इथं जिमला पण जातो ना भाई. यो जातं तो जातं, म्हणजे मीच असा सुकडा का बोलतो तुम्ही तसाच. त्याला तर काय एसके गार्डन वर निघालो. खूप मस्ती केली. त्याला लागलेली भूक लागली. खूप 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 खूप
आल्या टिपटॉप. कशी मोठी माणसं झाले नाही आता टिपटॉप आले तर खायला पण एक टिपटॉप येतात. साधा डोसा पण नाही खायला. बघू काय खाणारच. मसाला डोसा आता बघू आपला भाई इथं फुल टेस्ट भारी लागतं. आम्ही इथं येतो म्हणजे मेन्यू आणि आपला भाई इथं हे बघा जायला मला खाऊन म्हणजे आणि यांचा काय खत नाही. यांचा आत्ता दिला एक खातं मेंदीवडा आणि एक खातं डोसा म्हणजे मसाला डोसा. तो झाला लगेच आपण व्हिडिओ सॉल्व करू. चॅलेंज द्यावर राज पाटीलला. किती टाइम लागतो सॉल्व करायला? 5 मिनिटं. ते झाल्यावरती चॅलेंज करू आपण पूर्ण ट्यूब सॉल्व करून झालं. जे यांचं खाऊन होते पहिला स्टिपटॉपवरून आलो आणि हे चॅलेंज होतं हे आता पूर्ण करू. वाघ बघ किती पास करते. चला तर काही वाजलेले 10 टिपटॉपवरून निघालो. डोसा खाला आणि मेंदूवडा पण खाला. हा नव्हता आला याला काय झालं हे गार्डन मध्येच होता. आला नव्हता नाही उपास असतो ना सोमवारी म्हणून मी काय करतो. तो एकटाच होता आणि उद्या पण पेपर आहे. आता जाऊ आपण घरी नाही तर क्लासला जाऊ. मला विचार चालू क्लासला जाऊ कारण 2-3 इरा बाकी होत्या. इथं ट्रॉफिक आव रे इथं बाबा. या आयरे गावाने इतकी ट्रॉफिक असते नेहमी. नावं पण यावं कधी पण ट्रॉफिकच असतं. सकाळचे 10 वाजले तरी पण इतकी ट्रॉफिक काय सांगू. चला तर काय जस्ट आलो घरी. 1 वाजला असेल. आता जेवतो म्हणजे जाम भूक लागलेली आहे. जेवायला काय ते पण बघतो आणि लगेच जेवतो कारण उद्याचा पण अभ्यास करायचा. म्हणजे आताच अभ्यास करतो मग संध्याकाळी कसा ब्लॉग काढायला म्हटलं. मग आता अभ्यास करतो थोडासा आणि जेवतो आणि मग कंटिन्यू करतो आपला ब्लॉग. दुपारच्या आदले 4 आणि कुणालाचा फोन आलेला बोलतो चल जाऊ कुठेतरी. तर बंटी पण आले. चला काय तर आमचा प्लॅन ठरले सर्व मित्रांचा काय इस्कॉनला जायचा चिंचिवलीवाल्या. आता जाऊया. इथं पक्के आहे कुणाला अजून सबस्क्राईब करा. तर चला गाईज आलो आपल्या फायनली कल्याणच्या इस्कॉनला. हा तुम्हाला आतमध्ये दाखवतो किती भारी दिसते बघा. इकडं म्हणजे इकडे गाई वगैरे आणि हे बघा सगळे इकडे भारीच म्हणजे यो आपलं टेम्पल आणि या साईडला गाई आहे. तुम्हाला गाई पण दाखवतो थांबा. आणि इकडे गार्डन पण म्हणजे असं गार्डन टाईप बनवले अख्खा पूर्ण. दाखवतो 2 मिनिटामध्ये. चालू आहे का नाही ते पण नाही चालूच असेल. त्या बघा या गाई. त्या बघा इकडे गाई आहेत किती मोठ्या मोठ्या आहेत बघा. तर चला आता आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि दाखवतो तुम्हाला आतमध्ये व्लॉग. तर चला गाईस फायनली आपण आलो इस्कॉनला म्हणजे चिंचोलीच्या इस्कॉनला. तुम्हाला वाटणारच नाही म्हणजे खरं इस्कॉन आहे का खोटं आहे. म्हणजे खरं आहे का तो वाला इस्कॉनच वाटेल पण हा चिंचोलीचा इस्कॉन आहे. मूर्ती बघा मूर्ती आणि इकडे कलाकृती पण आहे. हे झाली हे अजून वरती इतका भारी म्हणजे आतमधला इंटिरियर आणि हा बघा यो एक म्हणजे आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत. तुम्हाला वरती वगैरे पण दाखवतो. आता दर्शन वगैरे घेतो आणि लगेच तुम्हाला वरचा पण दाखवतो. चला हे बघा वरती म्हणजे कृष्णाचे सर्व हे काढले. म्हणजे तुला कसं वाटतं त्याला? एकदम भारी वाटतं बाई. आणि आज पब्लिक पण नाही. टायमिंग ना वाटतं बरं आहे. बंद वाटतं ना? बंद नाही चालू असतं पण आता आज गर्दी नाही पहिल्यांदा. नाही तर जाम गर्दी असते इथे. जाम गर्दी असते. मध्ये बाहेर बघा इथे कृष्णाचं म्हणजे असं डोंगर एका याच्यावर उचलताना दाखवलं म्हणजे इथं सर्व भारीच गेलं. इथं हे झालं आणि इथून व्ह्यू बघा आहे झुमर. आपला कॅमेरा जरा भारी नाही तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसला असता. तर इथून व्ह्यू म्हणजे इथे खाली जास्ती गर्दी झाली तर म्हणजे वरती येऊन म्हणजे असं राहू शकतो. म्हणजे आपण वरून पण दर्शन घेऊ शकतो खाली कारण जितकी गर्दी होते का काय सांगू. आज पहिल्यांदा गर्दी नाही तर खूप बरं वाटलं. नाही तर इथे इस्कॉनला पण जाम गर्दी असते. तर इतक्या भारी म्हणजे कलाकृती आहेत या मंदिरामध्ये बघा. आणि हा आपला बंटी बाबू
चला काय झालं आपलं दर्शन वगैरे इथून. आता आपण त्या तुळशी इथे त्या पाय पडून आहे बघा. इथून 0.5 नाही दाखवलंच ते तुळशी. इथून अख्खा मंदिराचा व्ह्यू दिसतोय. चला तर काय वाजले 5. इस्कॉनवरून आलो, घरी आलो. म्हणजे जाम भूक लागलेली. मध्ये गाडी थांबवलेली पण सर्व शॉप बंद होते कारण 5 वाजता काय उघडत नव्हता. तर फायनली घरी आलो, चाय वगैरे पिला. आय होप तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल. तर आता जाऊ म्हणजे आपल्या गावात जाऊ, दुकानाच्या इथे म्हणजे फोटोशॉपवर जाऊ. थोडंसं काम राहिलं तो पण करू. चला तर काय दुकानावरून निघालेलो आणि भाईचा होता बड्डे लौकिकचा. दर्शक पण आले आपल्यासोबत. भाई फुल सपोर्ट करतो आणि याचा होता बड्डे. तर याला काय पार्टी देशील का नाही? देता चल. हां देता चल. चला काय फायनली भाईने दिली पार्टी. अजून केक पण कापायचा, घरी गेला केक पण कापू. यो पण आपला यो पण खाईल. प्रायव्हसी आम्ही तसं धंदे नाही करत. आपण घेऊ आणि खाऊ आणि लगेच त्याच्या घरी जायचं. आपल्याला केक कापायला तो केक कापू, भाईचा केक कापू आणि जेवण वगैरे करू तिथेच त्यांच्याच घरी. आज त्याच्याकडूनच पार्टी घ्यावं सगळी. तर चला काय एका साईडला आपला चायनीज वगैरे खाऊन झालेला होता. आता याचा कापाचा होता केक. कापू केक. काप. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. लागे रडायला आता. तर चला गाईज भाईचा झाला बड्डे सेलिब्रेट. फुल मजा आली. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. इतकी म्हणजे मजा आली. केक पण कापला आणि भाईने पार्टी पण दिली. तर आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करतो कारण जाम टाईम झाले, रात पण झाले. आता हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि कोण चॅनलवर आपला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.